मित्रांनो, आज मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातील म्हणजेच शिरवळचं मैदान पार पडलं ओपनचं. त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपच्या नंदी पळताना दिसले आणि एक चांगलं नियोजनबद्ध मैदान होतं. मैदानाचा फायनल जो आहे तो उजेड सकटा झाला. खूप छान वाटलं आणि मैदान जे आहे ते पारदर्शकरित्या पार पडलं. त्या मैदानामध्ये अशा कोणकोणत्या जोड्या आहेत त्या फायनलमध्ये गुलालाच्या मानकरी ठरलेल्या आहेत आणि आज बकासूरने सुद्धा गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे. अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर याने पराभव जरी झाला असेल शिरवळ मैदानामध्ये तरीही तो त्या ठिकाणी पळाला आणि त्या ठिकाणी सुद्धा तो गुलालाचा मानकरी ठरलेला आहे मुळशी मैदानामध्ये. आणि बघूया आता कोणकोणत्या अशा जोड्या आहेत ज्या जोड्यांनी आजच्या मैदानामध्ये फायनलमध्ये किती क्रमांक मिळवला हे महत्त्वाचं नाही, गुलाल मिळवला हे महत्त्वाचं आहे. आणि सुरुवात करूया. आज मैदान जे पार पडलं सकाळी 9-9:30च्या दरम्यान हे मैदान पार पडलं. 56 का 55 गट आपल्याला पळताना दिसले. STC लाईव्हवरती हे लाईव्ह प्रक्षेपण होतं आणि महाराष्ट्राचा अखंड लाडका या बैलगाडा शर्यतीचा देव बकासूर गट क्रमांक 22मध्ये पळताना दिसला. परंतु 22मध्ये बकासूरचा आणि देवाचा पराभव जो आहे तो झालेला होता. गाडी लॉबी झाली म्हणजे गाडी फाटीतून गेली, दुसऱ्या फाटीत गेली आणि गाडीचा पराभव झाला आणि बकासूर हारला. तसे लोकांचे मन नाराज झाली आणि सगळी लोक जे आहेत ते नाराज सगळ्यांचे फोन येऊ लागले की असं झालं तसं झालं. शेवटी मित्रांनो, खेळ आहे. खेळामध्ये सलग 3 मैदानामध्ये गुलाल मिळवणारा बकासूर हारला. परंतु लोकांना नंतर काहीच कोणाला काय कळणार. परंतु बकासूर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पळाले. सलग 4 मैदानं 4 गुलाल. परंतु असो मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आहेत ते गुलालाची पात्र जोड्या बघूया. आजच्या मैदानामध्ये अवतार पवार यांचा अर्जुन आणि महादाबुवा भाकरवाडीकरांचा साहेब आहे. यासुद्धा जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पब्लिकने सेमी काढला. त्या ठिकाणीच सगळ्या मराठ्यांना वाटलं की ही जोडीमध्ये काहीतरी धमक आहे आणि या जोडीनं आज 100% फायनल जो आहे तो गुलाल, फायनलचा गुलाल जो आहे तो मिळवला. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. आजच्या मैदानात समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा तसेच गौतम भैया काकडे यांचा सुंदर 11-11 या नंदीने सुद्धा आज गुलाल मिळवलेला आहे. त्याच्यासोबत पळताना दिसला येडा रेना. काय गाडी पळाली सेमीफायनलमध्ये 8 नंबर सेमीमध्ये पब्लिकनं गाडी होती आणि 8 नंबर तासावरच होती बहुतेक. आणि काय गाडी पळाली, काय सुंदर पळाला. पब्लिक चिरत पळाला आणि दाखवून देतोय की तो या बैलगाडा क्षेत्रामधील काय कशा पद्धतीचा आनंद आहे की 2 खांदी 4 खांदी पळणारा बैल आहे हा. आणि खरंच आज प्रेक्षकांची मनं जिंकली या सुंदर 11-11 आणि त्याच्यासोबत येडा रायनाने. आणि ही गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये फायनलची गुलालाची मानकरी ठरली. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा नंदीला. आणि आपले मित्र आर्यन जे आहेत त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की ते आपल्याशी एक खूप चांगले मित्र आहे सुंदर 11-11चे आणि ते खरंच आपल्याला खूप आपले जवळचे आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सुंदर 11-11 तुमचा आज गुलालामध्ये जोडी तुमचे गुलाल मिळवला तुमच्या सुंदर 11-11ने. आणि तसेच या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्या बैलाने पुशेगावचा 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवला असा हा नवनाथ शेठ जगदाळे यांचा आपल्याला पळताना दिसला. आदत लक्षा म्हणजे त्याला आदतच म्हणतात आता असं असेल. आणि त्याच्यासोबत आपल्याला कराड विंगकरांचा सर्जा पळताना दिसला. काय जोडी पळाली. पब्लिकनं गाडी लागली होती का 2 नंबर फाटीवर लागली. परंतु असं खेळामध्ये चालता हारजीत. परंतु तुम्ही बघितलं लक्ष आणि सचिनची जोडी जेव्हापासून पळत नाही तेव्हा थोडासा एक लक्षा जो आहे तो पैरे थोडेसे व्यवस्थित होत नाहीत, तरीही तो लक्षा स्वतःच्या जीवावरती गाडी खेचतो आणि दाखवून देतो तो सुद्धा उगीच पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी नाही आहे. पण तो असो आज नाही उद्या ही सचिन आणि लक्षाची जोडी लवकरच एकत्र यावी. प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. जे काय मतभेद झालेले असतील तुमच्या मालकांच्यामध्ये किंवा कुणी काय जे काय मतभेद झाले ते मिटवा आणि आम्हाला महाराष्ट्राला एकदा बघू द्या. आणि कुणाच्या मनाला ठेच लागेल असं मी काही बोलत नाही, परंतु एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. सचिन लक्ष एकदा पळावी मित्रांनो. तसेच आजच्या मैदानामध्ये गुलालाची मानकरी जी आहे ती 74 रायफल आणि सोनगावकरांचा तेजा हा सुद्धा नंदी. हे दोघेसुद्धा आजच्या फायनलच्या गुलालाची मानकरी आहेत. तसेच आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली जोडी आहे सांडो मिस्त्री तळेगाव यांचा लाल बादशाह आणि त्याच्यासोबत पळताना दिसला VIP देवाबाई. काय गाडी पळाली मित्रांनो. किशोर ड्रायव्हर यांनी वर्चस्व केलं. गट सुट्टा, सेमी सुट्टा आणि फायनलसुद्धा सुट्टाच. काय असा वेग आहे या बैलांकडे काय आहे. खरंच सांडो मिस्त्री तळेगाव यांच्याकडे खूप असे चांगले चांगले नंदी घडून गेले आणि ही एक संधी घरचाच साज पळाला. खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आजच्या मैदानामध्ये कन्हैया आणि त्याच्यासोबत कोण नंदी पळाला माहीत नाही, तो सुद्धा आज फायनलचा प्रबळ म्हणजे गुलालाचा मानकरी ठरला. विसापूरचा कार्तिक आणि किस्मत ही सुद्धा जोडी फायनलची गुलालाची मानकरी ठरली. परंतु ही गाडी जी आहे
ती मुळशी मैदानामधून पळून आलेली, त्याच्यामुळे ते फायनलला काय पळू शकलेलं नाही. त्याच्यामध्ये आणि काही नंदी राहिले असतील माझ्याकडून त्याच्याबद्दल तसेच आपला शनी शिंगणापूरकरांचा चित्तर आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला. त्यांनीसुद्धा आज संग्राम शिरोडीकरांचा संग्राम यांनीसुद्धा आज गुलाल मिळवला. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते आजच्या मैदानातील फायनलचे मानकरी. धन्यवाद.